नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता CET एक्झामिनेशनचा फर्स्ट अटेम्प्टचा PCM आणि PCB ग्रुप दोन्ही ग्रुप्सचा रिझल्ट लागलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले त्या विद्यार्थ्यांना कॉंग्रॅच्युलेशन. आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले, विद्यार्थी मित्रांनो टेन्शन नका घेऊ, पुढच्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि जरी तुम्हाला कमी मार्क्स मिळाले असतील तरी आपण BSc ॲग्रिकल्चरमध्ये तुमचे कमी पर्सेंटाईलवर चांगले कॉलेज कसे लागेल हे तुम्हाला सांगू. आणि तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली आपण 2 नंबर दिलेले तिथून तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता CET थ्रू महाराष्ट्रात आपण ॲग्रिकल्चरला ॲडमिशन कसे घेऊ शकतो, त्यात मग ॲग्रिकल्चरमध्ये ब्रांचेस कसे असतात, युनिव्हर्सिटी काय असतं, युनिव्हर्सिटी किती असतात, त्यानंतर एम कोटा यू कोटा काय असतो आणि कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे आता रिझल्ट लागल्यानंतर, ते सर्व तुम्हाला आता सांगू आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्व आपल्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांनी आत्ता CET एक्झाम पास केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता BSc ॲग्रिकल्चरसाठी महाराष्ट्रामध्ये 4 युनिव्हर्सिटी आहेत. त्या युनिव्हर्सिटीचे तुम्हाला नावं सांगतो: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कोकण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. तर आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या चारही युनिव्हर्सिटी मिळून महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चरचं जे एज्युकेशन आहे ते सांभाळतं. आणि चारही युनिव्हर्सिटींचं ॲडमिशन तुमचं CETच्या कॅप राऊंड प्रोसेस थ्रू होतं. आणि युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या मिळून काम करतात, यांचे एक्झामिनेशनसुद्धा सेम असतो आणि एक्झामिनेशनचा बोर्डसुद्धा एकच आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढे ॲडमिशनसाठी काय स्टेप्स आहेत, तर तुम्हाला ॲडमिशनसाठी आता कॅप राऊंडचे जेव्हा डेट्स येतील, ॲग्रिकल्चरचे ॲडमिशनचे जेव्हा डेट्स येतील तेव्हा तुम्हाला फॉर्म फिलअप करावा लागेल. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करावे लागतील. मग तुमचं कॅप राऊंड आणि ते लागेल. तुम्ही त्या फॉर्ममध्ये कॉलेजचं प्रेफरन्स लिस्ट द्याल. त्यानंतर मग तुमचं कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 असं लागेल. त्यानंतर शेवट एक स्पॉट राऊंड असतो युनिव्हर्सिटी लेवलला. असे तुमची ॲडमिशनची प्रोसेस असेल. आणि पुढे जी प्रोसेस होईल तेव्हा आपण डिटेल व्हिडिओ बनवूच आणि मध्ये तुम्हाला प्रत्येक प्रोसेसचं जे अपडेट्स येत राहील त्याचे व्हिडिओ बनवूच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे तर आपण ॲडमिशन चॉईस तुम्हाला सांगूच, त्या अगोदर तुम्हाला थोडं ॲग्रिकल्चर ॲडमिशनच्या पण गोष्टी सांगून देतो. आता या ॲडमिशनमध्ये यू कोटा आणि एम कोटा थ्रू ॲडमिशन कसं असतं ते तुम्हाला सांगतो. आता 4 विद्यापीठांची मी तुम्हाला नावे सांगितली. तर ह्या विद्यापीठांच्या अंडर डिस्ट्रिक्ट्स डिवाईड केलेले. PDKV अकोला युनिव्हर्सिटीच्या अंडर विदर्भ रिजनचे सर्व डिस्ट्रिक्ट येतात. त्यानंतर VNMKV परभणीच्या अंडर मराठवाडा रिजनचे सर्व डिस्ट्रिक्ट येतील. आणि दापोली विद्यापीठाच्या अंडर कोकण भागातले सर्व डिस्ट्रिक्ट येतील. आणि मग उरलेले जे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश भागातले जे डिस्ट्रिक्ट आहेत ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंडर येतील. तर आता जर एखादा विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातला असेल तर त्याचा होम युनिव्हर्सिटी जी असेल ती राहुरी विद्यापीठ येईल. तर त्याला जर राहुरी विद्यापीठातलं कोणतं कॉलेज लागलं तर ते यू कोटा थ्रू ॲडमिशन असेल. आणि तुमची कॅप राऊंडची जी अलॉटमेंट लिस्ट येईल त्यात तिथं तुम्हाला यू कोटा असं लिहिलेलं असेल. आणि एखादा विद्यार्थी दुसऱ्या युनिव्हर्सिटीत गेला त्याच्या होम युनिव्हर्सिटी सोडून तर त्याला एम कोटा थ्रू ॲडमिशन मिळालं असं म्हणण्यात येईल. आणि आता ॲडमिशनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स पण असतात, ते पण तुम्हाला सांगतो आता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक्स्ट्रा मार्क्स तुम्ही 20 एक्स्ट्रा मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर ते कसे, 7/12चे 12 मार्क्स आणि क्रॉप सायन्सचे सुद्धा मार्क्स असतात. आता टोटल मिळून फक्त जर तुमचं क्रॉप सायन्स असेल आणि 7/12 नसणार तर त्याचे 12 मार्क्स येतील. पण जर दोन्ही असतील तर तुमचे 12 आणि 12 24 मार्क्स नाही होणार, तुमचे 20च मार्क्स होतील. कारण लिमिट 20 मार्क्सचा आहे. म्हणजे आपला जो पण कट ऑफ असतो तो 100 आउट ऑफ नसतो, तो 120 आउट ऑफ असतो ॲग्रिकल्चरमध्ये. तर 100पैकी जे तुमचे पर्सेंटाईल होते ते 100 त्यात तुमचे पर्सेंटाईल आणि 20 मार्क जे असतात ते एक्स्ट्राचे. तर असा आपला 120 पैकी कट ऑफ येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस वेगवेगळे रिझर्व्ड सीट्ससुद्धा असतात. तुम्हाला ॲडमिशनमध्ये प्रेफरन्स जास्त मिळतं, काही गोष्टी असतात त्यासाठी, जसं की PAPचं सर्टिफिकेट, ॲग्रिकल्चरिस्टचं सर्टिफिकेट. ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे फार्मर असल्याचं, जे शेतकरी असल्याचा जो दाखला असतो तो. आता ॲग्रिकल्चर ॲडमिशनमध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतात याचा पण आपण लवकरच व्हिडिओ बनवू. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सर्व डॉक्युमेंट्सचं सांगेलच मी. तर विद्यार्थी मित्रांनो, ते असतं. त्यानंतर PAPचं सर्टिफिकेट असतं, त्यात प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे तुमच्या शेतातून जर एखादा पार्ट गेला असेल तर त्याचं तुम्हाला प्रोजेक्ट अफेक्टेडचं सर्टिफिकेट भेटतं. तर त्या विद्यार्थ्यांना पण लवकर कॉलेज लागतं. असे खूप असतात, जसं फ्रीडम फायटर झालं, डिफेन्स पर्सनल असतील जर तुमच्या फॅमिलीत कोणी, त्यांच्या सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर जर तुमच्या फॅमिलीमधनं कोणी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये ऑलरेडी जॉबला असेल तर त्या सर्टिफिकेटचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही एक्स्ट्रा मार्क्स किंवा एक्स्ट्रा रिझर्वेशन घेऊ शकता ॲडमिशनच्या वेळेस. त्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवूच. आणि विद्यार्थी मित्रांनो,
आणि तुम्हाला जर ह्या गोष्टींवर अजून माहिती पाहिजे असेल तर खाली आपण नंबर दिलेले आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण डिटेलमध्ये यावर तुम्हाला माहिती देऊच आणि पुढे सुद्धा माहिती देतच राहू. आता काही गोष्टी तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी चुका करता CETचा रिझल्ट लागल्यानंतर ॲडमिशनच्या वेळेस. आता काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले असतात तर ते डायरेक्टच कॉलेजला कॉन्टॅक्ट करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट कॉलेजला कॉन्टॅक्ट करू नका. प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला ते मॅनेजमेंटच्या ॲडमिशनला घेतील. ट्राय करा की कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन होतं का नाही. त्यानंतर स्पॉट राऊंडपर्यंत ट्राय करा. मग एखाद्या वेळेस नाही झालं तर मॅनेजमेंटच्या ॲडमिशनला तुम्ही जाऊ शकता. पण काही काही कॉलेज असे असतं की ते खूप नावाजलेले कॉलेज असतात, त्याचं मॅनेजमेंटचं सीट फुल झालेलं असतं. अशा वेळेस तुम्ही ऑलरेडी सीट तुमचं घेऊ शकता मॅनेजमेंट थ्रू. पण जर तुमचं कॉलेज इतकं फेमस नसणार तर तुम्ही मॅनेजमेंटसाठी लगेच जाऊ नका, थोडा वेट करा. आणि बरेचसे विद्यार्थी अशा पण चुका करतात. आता जे डॉक्युमेंट्स असतात त्यात इन्कम सर्टिफिकेट आणि ते झालं, नॉन क्रिमिलेअर झालं, हे जे सर्टिफिकेट असतं हे एक्सपायर पण होतात किंवा डॉमिसाईल झालं हे सर्टिफिकेट एक्सपायर पण होतात. तर आपले जे सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी किती ते एकदा चेक करून घ्या, जर तुमच्याकडे ऑलरेडी ते सर्टिफिकेट असेल तर. नसणार तर आत्ताच लवकर तुमचे सर्टिफिकेट बनवण्यासाठी टाकून द्या, कारण हे सर्टिफिकेट आणि हे जे डॉक्युमेंट्स असतात हेच तुम्हाला पुढे कामात पडेल ॲडमिशनच्या वेळेस. तर आपलं इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर, शेतकरी असल्याचा दाखला, हे सर्व जे सर्टिफिकेट आहेत हे सर्व तयार ठेवा. आणि आता आपण पुढे एक व्हिडिओ बनवूच, त्यात आपण डॉक्युमेंट्सबद्दल सांगूच तुम्हाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो एवढंच. आता बाकी माहिती जी असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू देऊ. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लिस्ट, ॲग्रिकल्चरचे कॉलेजेसची लिस्ट, गव्हर्नमेंट कॉलेजेसची लिस्ट, प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट आणि कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स असतात हे पण तुम्हाला सांगू. ह्यासाठी तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करा. आणि ॲग्रिकल्चरमध्ये फक्त BSc ॲग्रिकल्चर नसतं, अदर डिग्रीज पण असतात, त्याबद्दलसुद्धा तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओज बनवतो आपण, त्यात माहिती देऊ. तर आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. पुढे आपण असेच व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओ बनवत राहू.